जय शिवराय मित्रांनो. उत्तर भारतात येत्या 48 तासात पावसाळी वातावरण तयार होतंय. त्यामुळे महाराष्ट्रावरती याचे परिणाम थोडे गंभीर आहेतच. उत्तर खानदेश भाग तसेच नाशिक क्षेत्रातल्या उत्तरेकडील भागांना आणि इकडे बुलढाणा, अकोला, अमरावतीसह जळगाव जिल्ह्यातही स्थानिक वातावरणाचा पाऊस येत्या 48 तासात म्हणजे 1 आणि 2 तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. परिस्थिती म्हणावी अशी एवढी गंभीर नाहीये, पण आता मागे सुद्धा एखाद दोन ठिकाणी अपवाद झालेत आहेत आणि तसेच पुन्हा होण्याचे चान्सेस देखील आहेत. त्यामुळे थोडा बी अलर्ट जो आहे तो नाशिक क्षेत्रातल्या उत्तरेकडील भागांना, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या भागांचा समावेश आहे. मित्रांनो, ही व्याप्ती कमी आहे, सर्वदूर नाहीये, सगळ्यांना त्रास होईल असं काही नाहीये. आणि जसं की जो काही आपण दक्षिण महाराष्ट्र म्हणतो यातल्या काही जिल्ह्यांची नावं त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण वगळतो आहे. तो सध्या 1 महिन्याभर त्यांची नावं घेत नाहीये, पण तरी सुद्धा अहिल्यानगर, इकडे धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये वातावरण हे स्थानिक वातावरणाचं आज सुद्धा 31 तारखेला होणार आहे. यामध्ये भीतीचं असं स्वतः शेड्यूल नाहीये, पण बऱ्याच जणांच्या हार्वेस्टिंग केलेला माल झाकूनच घरी यावा लागणार आहे. आणि शक्यतो या भागातल्या शेतकऱ्यांनी आपला जो काही कांदा असेल, कुठल्याही गोष्टी असतील, तो योग्य ठिकाणीच हाताळायचा आहे. मोठं वातावरण नाहीये आणि दक्षिणेकडनं येणाऱ्या वाऱ्यामुळे दक्षिणेकडील वारे पूर्णपणे उत्तरेकडे वातावरण हे सरकवत आहेत. त्यामुळे हे संपूर्ण बाष्प मराठवाड्यातलं आणि दक्षिण महाराष्ट्रात तिकडे ट्रान्सफर होतंय. पण ज्या ज्या भागांमध्ये या सुद्धा मराठवाडा असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, जिल्ह्यांची नावं जर बघितली आपण, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर, जालना जिल्हा, त्यानंतर जो काही आपला अकोला वगैरे भाग आहे, या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, त्या विशेष करून 2 तारखेला 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला ज्या ज्या भागांमध्ये दुपारनंतर अति तीव्र गरमी लागेल, अति तीव्र गरमीमुळे थोडं असं अंगाला भाप वगैरे येणं आणि अशा प्रकारचं स्थानिक वातावरण बनण्याचे चान्सेस असलेल्या भागांनीच थोडं अलर्ट राहायचं आहे. आणि हे होऊ शकतं धुळ्याच्या भागांमध्ये. त्यानंतर परिस्थिती आपण जर पाहिलीच तर ती जळगाव, अकोला, अमरावतीचा समावेश आहे. पूर्व विदर्भामध्ये जर विचार केला तर नागपूर, गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी आहे. मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती जर विचारात घेतली तर मोठा धोका फक्त 1-2 ठिकाणी वगळता पुन्हा अलीकडे मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि विशेषतः जे काही 4-5 जिल्ह्यांचा अंदाज आहे तो कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय स्वरूपात देण्यात येईल. आणि विशेष विनंती अशी आहे की त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तिथला अंदाज थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण जे काही कोल्हापूर असतील, सांगली असतील, नाशिक असतील या भागातल्या शेतकऱ्यांचा अंदाज या व्हिडिओमध्ये दिला नाहीये. जय शिवराय, धन्यवाद.